हेरे सरंजाम प्रश्न 2 महिन्यात निकाली काढण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. चंदगड विधानसभा प्रमुख शिवाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. चंदगड तालुक्यातील प्रलंबित हेरे सरंजाम प्रश्न येत्या 2 महिन्यात तातडीने निकाली काढण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलाय. या प्रश्नी जिल्हाधिकारी रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पथकं तयार करून तातडीनं निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते शिवाजी पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून हेरे सरंजाम प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलाय. त्यामुळे लवकरच सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे. शिवाजी पाटील यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेऊन गेल्या काही दिवसांपासून बारगळलेल्या हेरे सरंजाम प्रश्नावर चर्चा केली आणि लवकरात पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केली. यावर रेखावार यांनी त्वरित कार्यवाही सुरू केली. यासंबंधीच्या कामकाजाची विभागणी करून कालमर्यादा निश्चित केल्या. या जमिनीबाबत प्रलंबित खातेदार संख्या 22,945 असून त्याचं क्षेत्र 12,884.14 हेक्टर इतकं आहे. हे कामकाज पुढील 2 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 8 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून हेरे सरंजाम प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी शिवाजी पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, माजी मंत्री भरमोअण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा चालू ठेवला होता. हा प्रश्न निकाली काढल्यानंतर हेरे सरंजामच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवाजी पाटील यांनी दिली आहे. नमस्कार, जय शिवराय. आज चंदगड तालुक्यातील 25-30 वर्षापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न हेरे सरंजामचा विषय खूप गांभीर्याने मी 1.5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत असतेवेळी आज त्याला खऱ्या अर्थाने यश आलं. माझ्या नावाने ती मंत्रालयामध्ये मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर ही कामाला सुरुवात झाली आणि आज ते मार्ग लागलं. खरं वास्तव कसं झालं, आज त्याचं श्रेय सगळेच जण घेऊ बघतात. मला खूप वाईट वाटते. आज हा निर्णय आनंदाचा क्षण आहे. मी खूप खुश आहे की मी याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला आज खऱ्या अर्थाने यश आलं आहे. प्रामुख्याने या यशाच्या मागे राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले आदरणीय आमचे नेते, आमचे दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप मोठा रोल आहे.